बिचाराचा त्याचा वाकईवर जन्म झाला त्याचा खाली जमिनीवर, त्याने कायच्यावर पोत्यावर टाका का वाकईवर टाका का बोंद्रीवर टाका कायच्यावरही टाका, त्याने समाधान आहे लक्षात. आणि खरी जी सेवा केली आतापर्यंत मी नाव घेतले यांनी खरी निस्वार्थ भावनेने सेवा केली लक्षात समाधान. आणि तीच खरी सेवा आहे. निरपेक्ष सेवा केली, अपेक्षा नाही केली कोणत्या गोष्टी. जेवाले कन्या भेटल्या का ठीक आहे, कन्याच खाल्ल्या त्या, पण सेवेत काट कसर नाही केली. आता तर सेवा म्हणजे काही झलक आहे, घंटा भर्याची दाखवली पाठ कसा तुमचं असं म्हणून. आणि हे भजन कसं आहे, भजन म्हणजे इतर भजनासारखं आहे असं नाही. हे भजन श्रमाचं भजन आहे. ढोलकीवाला ढोलक वाजवते, ताकद काढू काढू वाजवते, हिवाळा असेल तर घाम फुटते त्याच्या अंगावर थक थक घाम गळते. टाळ वाजवणार, टाळ वाजवणार मन. आता पहा इथं मांड बसली 7 दिवस. मांड मांड म्हणजे मांडीवर जाणं म्हणजे देवाच्या मांडीवर बसणार. जिथं मांड आहे देवाची त्याच्या मांडीवर जाऊन बसणार. कारण आपण कोण आहे त्याचे लेकर. लेकर कोणाच्या मांडीवर बसन, बापाच्या बसन का कोणाच्या बसन? बापाच्या. पण बापाने कुरू वाढलं पाहिजे, चांगला हातावरून गाल फिरवला पाहिजे का? त्याच्यासाठी आपलंही काही मन निर्मळ लागल, आपल्यात काही सद्गुण लागल चांगले, नाही तर तोही काही तेवढं आपल्याला काही प्रेम देणार नाही. कठीण आहे लक्षात. आणि एवढंच नाही, मांड म्हणजे देवाच्या मांडीवर बसणं. आणि तो जर असा तसा बसला समजा, तोंडाचा वास येत असेल तर देव बसू देईन काय त्याला? तू लायकीचा नाही म्हणून बाबा. निर्व्यसनी मुलगा बापाला आवडते लक्षात ठेवायचं, कोणताही बाप असो, व्यवहारात राहा का परमार्थात राहा. व्यसन म्हणून तर आजकाल पाहिजेत ना. आता पोरगा हाय, पोरगा लग्नाचा व्यसन गिसन व्यसन. कारण काही काही व्यसन टोचूनही आवरत नाही. कठीण आहे, कलियुग आहे लक्षात ठेवलं. आणि म्हणून मांडीवर जाणं. आता काय मांडीचं वाढवा आहे, काय होणार आता? 7 दिवसाची मांड बसलेली आहे इथं. मांड म्हणजे काय? तिथं जाणं म्हणजे गंजीपा खेळणं. गंजीपा हो, गंजीपा खेळणं. आणि जिंकला पाहिजे. काय झालं पाहिजे? जिंकला पाहिजे. घे हाती माझ्या घे हाती माझ्या सज्जना खेळू गंजीपा. तुझ्याजवळ आहे मांड, किती काय तर तुझ्याजवळ मांड. एखादा ठिकाणी चांगला असलं मांड नका, किती मांडत मांड. असा देव आहे तो. तुम्ही मांडा, किती जण जिंका, तो उरून पुरते लक्षात ठेवता. आणि तुमच्या जवळ जे धन आहे कोणतं? भजन रूपी धन. आणि ते देवाच्या समोर काय करायला लागते? मांडा लागते देवाच्या समोर. मांड हो का? आणि असंच नाही, नुसतं असंच नाही लक्षात ठेवता का? भजनाची जे पद्धती आहे 36ची आहे का? बरं जास्त दूर दूरही बसते काय भजनात? जवळ जवळ बसते. 2-3 फुटाचं अंतर असते जास्तीत जास्त एकमेकांचं. काय म्हणजे हा जो प्रसाद आहे कृष्णाजी महाराजांचा, चतुर्पती नामाचा, चतुर्पती भजनाचा, हा एक प्रकारे एकामेकाले सारणं होय. काय होय?
आपणही खायचा आणि दुसऱ्याला चारा. कारण यानं म्हटलं का त्याले म्हणा लागते पुढच्याला म्हणा लागते आपण पोटे काम नाही आहे हे. नाही नाही नाही, यानं इकडून म्हटलं इकडच्या कारल्यामध्ये पद्धत चांगली आहे लक्षात ठेवा. तेव्हा एकटा नाही म्हणत बोई, एक साईड जेवढे दोन साईडने असते बसलेले, एका साईडचे निकाल म्हणते एका इकडून आणि मग दुसऱ्या साईडचे आणि ती डोळे लावून भजन करते. कसं करते भजन? डोळे लावून. आपलं डोळे लावून नाही राहत भजन काही. कोण आपलं भजन ऐकून राहिलं? कोण आपलं भजन ऐकून राहिलं? आपलं जमून राहिलं का नाही? कसं जमलं आपलं तुझं काय पाहायचं? कोणाच्यानं जमलं हे नाही सगळं विचार नाही करत हो. अरे सुनार ने तो नत्ती बनाया बनाई उसको स्मरती बार बार. अरे जिस मालिक ने नाक बनाया उसको भूल गई नार. ज्या सोनाराचं वर्णन करते क्या? पण ज्या मालकानं लक्षात ठेवता नाक दिलं, चतुर्पतीचं नाक म्हणजे निरपेक्षता. अपेक्षा अजिबात करू नये आणि जो अपेक्षा करत असेल तो चतुर्पतीचा नव्हे. ठीक आहे, तसं तर दिलं ते घ्यायला हरकत नाही. आमचे यादव महाराज म्हणे उशावराव मागत नाही आणि दिलं तर वापस करत घ्याच. दिलं तेवढं का? पण कसं आहे तसं नाही आहे लक्षात ठेवता. निरपेक्षता म्हणजे काय म्हणते? परमार्थाचं नाक म्हणजे निरपेक्षता. निरपेक्षता म्हणजे घेऊच नये, घेऊ नये, मागू तर नये, घेऊ नये, दिलं तरी घेऊ नये. घ्या जमते नाही जमत त्याचं भांडणं होते पैशासाठी. काय होते? भांडणं होते, भांडणं. मग सोय नव्हती तर काय बोलावलं? मग त्याने काय बोलावलं? कठीण आहे लक्षात ठेवलं. आणि म्हणून कसं आहे आपल्याला भक्ताला देव हारला. भक्ताला काय झालं? देव हारला. हारला देव लक्षात ठेवजा. तसंच आपल्याला देव हारला पाहिजे लक्षात ठेवजा. अशी तो भक्ती करता आली पाहिजे काय? आणि तो हारला कसे संबंध जर जोडून घ्यायचा आहे तर कोणाशी संबंध जोडला पाहिजे? त्याचा पहिले बायोडाटा पाहावा लागते का नाही? हा, याचं घर कुठचं होय, याची खानदान कशी आहे, मामकुळ कुठचं होय, शिकला किती काय, व्यसन आहे का काही, पाहाले कसं आहे, सर्व पाहायला. तसंच देवाशी जर संबंध जोडायचा असं तर त्या देवाबद्दल विचार करायला. संबंध जोडायचा कोणाशी संबंध जोडला नाही जमणार नाही. शेंदरी हे दरी दैवते कोण पूजिती होते खेते. आपुल्या पोटाजी रडते मागते शिते अवदान. देव काय देणार आहे? त्याच्या सामर्थ्य लागेल ना. त्या देवामध्ये तेवढी शक्ती लागेल, पावर लागेल लक्षात ठेवता काय. आणि म्हणून हा संबंध पाहा लागेल कोण आहे. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात एवढे भजन करताना. बरं नुसतं भजनच नाही, जेवढे या देवाले मानता सर्व भाग्यवान. कसं? या चतुर्पतीचा देव तुम्हाला मिळाला. मग तुम्हाला मिळाला कसा? देव कसा मिळाला? मिळाला मायाचं म्हणणं आहे भाऊ भेटला. मिळाला ना देव. आणि भजन असं सांगते या चतुर्पतीचा देव तारण देही. चतुर्पतीचा देव तारण देही. चतुर्पतीचा देव तारण देही. चतुर्पतीचा देव तारण देही. किती सांगत कोणी सांगत नाही.
कृष्णाजी महाराजाचा जो अवतार झाला हा निष्कलंक अवतार, निष्कलंक अवतार खरा हो खरा, भजन देवाचं करा निष्कलंकी अवतारा, जीव पाण्याचा बुडबुडा, संसार शेणाचा सडा, जो अवतार देह तारण तोच अवतार खरा. आणि कृष्णाजी महाराजांना तर जुम्मा घेतला. काय घेतला? जुम्मा. ठेका घेतला. काय घेतला? ठेका. आणि एवढंच नाही, त्या कृष्णाजी महाराजांनी भक्ताईनं वचनात बोललं काय, त्या अरण्य सावंतपुरी शेवटच कडवं आहे, त्याचं लक्षात आहे, शेवटचं चरण काय, कलियुगात झाली मात कृष्णनाथ देव वचनी बोलला, करताळ धरी देव उभा. त्याने वचनामध्ये बोललं, लक्षात ठेवता देवाले. आणि त्याला सांगितलं, अरे देवा नुसते माणसं तारले म्हणजे झालं काय? तार देवा तार चिडवोगे सुद्धा तार देवा तार चिडवोगे सुद्धा तार, चिडवोगे सुद्धा तार, चिडवोगे सुद्धा तार, देवा माझे कृष्ण अवतार. चिडी मुंगी पासून तार. आणि त्यानं त्याचा काय घेतला? ठेका घेतला. लक्षात ठेव काय, म्हणून या जसं त्या आरतीचे चरण आलेले आहे. आरती प्रभू देव नाईक अवघ्या देवा आधी देव, याईन सांगतल कृष्णा हाती प्रतिपाड, जागी कर वसुंधरा चौथ थापल ताळ, आले देव अवधूत. आणि म्हणून कसे पहा, हा जो या आसरा ग्रामवासियांनी जो सप्त्याचं नियोजन केलं, हे बरोबर अधिक महिन्याच्या सुरुवातीला सप्त्या चाललं, 17 तारखेला. आणि याच्यामध्ये हे नुसतं सप्ताह नाही आहे. ह्या सप्ताह म्हणजे हप्ता असं नाही, लक्षात ठेव. हे महान यज्ञ आहे, लक्षात ठेवतात. यज्ञ कशासाठी करतात? यज्ञ कशासाठी केलं जाते? त्याचं फळ प्राप्त झालं पाहिजे एवढ्यासाठी केलं. परंतु हे यज्ञ या पुरुषोत्तम मासाच्या पर्वावर असल्यामुळं याचं कयोपटीनं पुण्य आहे, लक्षात तुम्हाला प्राप्त. कयोपटीनं. आणि या कारण ह्या अगवचा महिना म्हटला आहे. कोणी धोंड्याचा म्हणते, जुने लोक धोंड्याचा म्हणते. हा महिना कामासाठी नाही, पण सारे लोक काय करते, 9 वाजले का कूलर मध्ये घुसले, निघतच नाही. काय करा म्हणते, 5 वाजते 6 वाजते, गरम वाफा काही कमी हो अटे कामासाठी नाहीच नाही. हा महिना पूर्व जे तपन कामासाठी नाही. हा फक्त देवाची भक्ती करण्याकरता, देवाचं नाम चिंतन करण्याकरता, कथा कीर्तन करण्याकरता नाही, कमीत कमी ऐकण्याकरता, परमार्थ करता हा महिना आहे. आणि हा महिना 33 दिवसाचा आहे. किती दिवसाचा? 33 दिवसाचा महिना नसते. 28, 30 आणि 31 झाली त्याची मर्यादा, लक्षात. आणि म्हणून या महिन्यामध्ये चांगले धार्मिक कार्यक्रम केले पाहिजे, याच्याकरता हा महिना आहे. आमच्या गुरुजीला बुद्धी सुचली, चला आपल्या गावात आपण सप्ताह करा, देशमुख गुरुजी. आणि त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं.
गावात सप्ताह कायसाठी करायला लागते? वातावरण चांगलं राहते, गावाला शांती मिळते. खोटं नाही सांगा. तराळ महाराज आहेत, तराळ महाराज बोलले म्हणे तळगाव टाळला तुझे म्हणे महाराज. म्हणलं काय? ते तराळ महाराज गावोगावी फिरते काय भागवत करायला कथा करायला. बोले म्हणे महाराज माझी इच्छा आहे म्हणे तुमची कथा माया गावले ठेवायची. खर्च काही हो म्हणे मला झाला तरी चालते म्हणे जास्तीत जास्त. कसं आहे पांढरी म्हटलं म्हणे याने पांढरी. त्या मातीले धरणीने काय म्हटलं? पांढरी. आणि या पांढरीवर कथा होणं आणि त्याचं मन बसलं का चतुर्पतीची कथा होणं महत्वाचं. आपल्याला चतुर्पदीच्या लोकांना काही तेवढं महत्व नाही, घेणं नाही, देणं नाही. लागण तर चांगलं आहे. ते वारकरीच्या कथे करता सहकार्य करते बिचारे, ते देवाच आहे, काही त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण आपल्याही देवाची कथा झाली पाहिजे बा. अवधूत नाम ज्ञान कथा याचंही थोडस महत्व काही समजून घेणं महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून चतुर्पती लक्षात ठेवलं. म्हणून सांगायचं तात्पर्य असं, चतुर्पती चा देव भेटला. चतुर्पतीचा देव अरे देव भेटला तेव्हा तर तुम्हाला भजन भेटलं. त्याचं देव भेटला तेव्हा भजन भेटलं ना. तुमच्या हृदयामध्ये काय आहे? त्याचं भजन आहे, लक्षात ठेवा. कृष्णाजीचा बोल आहे अनमोल, लागली खान हिऱ्या रत्नाची, कोणी पारख करा ना हो याची, हा चुकवन चौऱ्याशी जीवा. पहा घडविता पुण्य अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघ भंगात. देशमुख गुरुजीने सप्त्याचं नियोजन केलं नसतं. बरं काल्याचं कीर्तन का केलं जाते त्याचंही कारण आहे, लक्षात ठेव. काल्याचं कीर्तन जशी सुरुवात असते तसा शेवट असते. काल्याचं कीर्तन याच्या करता केलं जाते का सप्ताहामध्ये अन्नदान, द्रव्यदान म्हणजे पैशाचं दान, नवे नवे जप तप कीर्तन आदी साधने केल्या जातात. आपले नाही का रोजचं कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे दिवसभर, कथा चालू आहे. नाही झाली कथा चालू होतं, लक्षात. आणि हे साधन आहे. साधन कसं आहे? याची जे फलद्रूप होण्याकरता साधनाची सांगता साध्यानं केल्या जाते, लक्षात. साध्यानं केल्या जाते, साध्या. आणि म्हणून कसं आहे, एक माणूस सारा गावाचा उद्धार करते, एक माणूस सारा गावाचं नाव खराब करून टाकतो. खराब करते. म्हणून गावचा प्रमुख मला हे सांगायचं आहे, लक्षात ठेवजा. चतुर्पतीचा देव मिळाला, चतुर्पतीची वाणी मिळाली, चतुर्पतीचं नाम मिळालं. काय चतुर्पतीच्या घरी कधी न पोहोचलो का नाही हे नाही सांगतो. चतुर्पती भजन मिळालं. म्हणून भाग्य आहे तुमचं, आमचं एक प्रकारे काय आहे, भाग्य आहे, लक्षात ठेवजा. भाग्य. आणि हे सर्व जे घडते काय घडण्याकडे साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही आहे. पुढं होणं धसणं, कोणी म्हणते ना कोण धसन पुढं मंदा धसे त्याचं बरोबर कोण धसन. साध्या गोष्टी नाही याचं नियोजन करणं काही नाही, लय कठीण आहे.
वर्ग देणार तर देऊन टाका, हे घ्या, काय काय पाहिजे तर घ्या. पण त्याचा इलेवाट लावणं, विनियोग करणं हे साधं काम नाही आहे, लक्षात ठेवता. लय कठीण आहे. पण मला एक म्हणायचं आहे का हे गुरुजीला मात्र मस्त सारखं त्याच्या पाठीशी कृष्णाजी महाराजच आहे. त्याच्याशिवाय नाही होऊ शकत, लक्षात ठेवता. कोणती नाही कोणती पाठीशी शक्ती असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत. एकटा माणूस घर नाही चालवत, घर फेल होते, फेल. हे एवढं चालवण्यासारख्या गोष्टी आहे का? नाही. आणि म्हणून काय पण देवाला हरवायचं आहे, देवाशी आपल्याला खेळायचं आहे. खेळ खेळा हो हरिरंग या महाराजाच्या संग, खेळ खेळा हरिरंग या कृष्णाजीच्या संग, खेळ खेळा हो. त्याच्या संग खेळ खेळायचा, लक्षात ठेवता. संसाराचा खेळता 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 सारे नाकी न येते, घाईस घाईस येते. पण त्या खेळात विटत नाही, विटलाही, लक्षात ठेवता. तरी पण तो खेळ काही सोडत नाही. खेळ हा खेळला पाहिजे, परमार्थाचा खेळ खेळला पाहिजे. आणि कृष्णाजी महाराजांच्या सोबत हा तुमचा आमचा काय आहे, हा खेळ खेळणं, लक्षात ठेवता. खेळ आणि ह्या खेळणं म्हणजे याच्यात आता. आणि मग म्हणा तुम्ही कृष्णाजी महाराज त्याच्या सगळं कसा खेळ खेळा, हा कृष्णाजी. अरे जिथं तुम्ही भजन करता त्याच्यात तो असते ना, तोच असते, लक्षात ठेवा. दिसत नाही आपल्याला, असोनिया न दिसे पाराया. ज्याला दिसला ते सांगत गुप्त हे परगट, आता झाले हो राया, आरती हो आणि तो देवा हो दुराया माया, गुप्त हे परगट असते, नक्की लक्षात ठेवा. देव असते आणि त्याले हारून त्याले हे नाही का, ते म्हणते ना कसं शंकरजी पार्वती ते काय कोणता खेळ खेळे म्हणते, आणि पार्वती रागानं गेली होती काय. म्हणून अशा प्रकारे जे वर्णन आलेलं आहे, तर आपल्याला आपण म्हणजे कोण, जीव. जीवाने देवाशी खेळ खेळत आहे, देवाशी काय. आणि देव हारला काय, देव जर हारला तर त्याच्या गळ्यात काय टाकायची आहे, माळ. म्हणजे माळ टाकली का मग काय होईल, पती. काय होईल, पती. आणि कोणता पती, चतुर पती. चतुर म्हणजे सारा जग चालवते, त्याचा सारखा चतुर कोणीच नाही भाऊ साहेब. काय घर चालवणारे लोक म्हणते काय भल्ला चतुर आहे भाऊ, काय प्रगती केली, काय आघाडीवर काम. गाव चालवते, देश चालवते, पण सारं जग तो चालवते. त्याच्यासारखं चतुर संख्या कोणी नाही, त्याच्यासारखा चतुर कोणी नाही. त्याचं नाव आहे चतुर्पती, आणि त्याचं होय हे भजन. त्याचं काय होय, म्हणून पण त्याचा अभ्यास करायला लागेल. चतुर्पतीच्या आगड्या कर, चतुर्पती अभ्यास. त्याचा गडी बघा आपण, गडी म्हणजे सोबती, गडी म्हणजे सोबती. नोकर नाही होय, नोकर नाही होय, लक्षात ठेवता. आणि त्याच्या गळ्यात माळ टाकायची आहे. कोणा टाकायची आहे, जीवानं. याच्या गळ्या माळ याईच्या गळा माळ राया, आले विटा माळ. याईच्या गळा माळ राया, आले विटा माळ. याईच्या गळा माळ राया, घाले विठा. जीव हा स्त्रीलिंगी आहे, जीव हा स्त्रीलिंगी आहे. जीवाचं नातं देवाशी, देव भक्ताचं आहे.
जीवाचं नातं देवाशी म्हणजे गडी म्हणजे सोबत्याचं नातं आहे देवाशी. देवाशी जे नातं आहे जीवाचं बाप आणि मुलगा हे नातं आहे, लक्षात ठेवतात. देवाशी नातं आहे जीव पत्नी आणि देव पती. कारण या देहाचा पती पंचमहाभूत आहे आणि जीवाचा पती परब्रह्म परमात्मा आहे. म्हणून त्याच्या गळ्यात माळ टाकायचे. कोणाच्या? देवाच्या गळ्यात माळ टाकायची आहे, देवाच्या. पण तुम्ही म्हणाल माळ कशी टाका, धोत दिसतच नाही. आणि कोणती माळ टाकायची, कशी टाकायची सांगतो थोडक्यात. माळ कोणती? काय असते माळीत? काय असते? फुलं असते. काय असते? फुलाची माळ तयार केली जाते, लक्षात ठेव. काय? पण फुलाची माळ अशी नाही हवा. त्या फुलाच्या मधातून सुईनं क्षेत्र पाडा लागते, लक्षात ठेवता. ते धाग्यात फुल ओढलं. इतकं सोपं आहे का? आणि माळ म्हणजे ओवी. काय माळ म्हणजे काय? देवाची ओवी. देवाची ओवी म्हणजे माळ आहे, लक्षात ठेवा. एक एक चरण म्हणजे एक एक काय फुल आहे. एक एक काय आहे? फुल आहे, फुल. ते गुच्छाचं फुल आहे. चरण म्हणजे गुच्छाचं फुल आहे का? कारण त्याच्या काही कळ्या धरून 2, 3 कळ्या, 4 कळ्या असं कळ्या धरून एक फुल तयार होते, लक्षात. आणि मग ते ओवी रूपी माळ देवाच्या गळ्यात टाकायचे. कोणाच्या गळ्यात टाकायचे? देवाच्या. आपण भजन करतो तो ओवी म्हणतो का नाही? काय म्हणतो? ओवी. एक ओवी म्हणणं म्हणजे माळ त्याच्या गळ्यात टाकणं होईल, लक्षात. बरं एकटाच टाकते काय? हा इकून टाकते, बाकीचे सर्वच टाकते. यानं सुरुवात केली का? यानं सुरुवात देवाच्या गळ्यात माळ टाकायला सुरुवात केली, पण ते बाकीचे आपला टाकायला सुरुवात करते, लक्षात. आणि ती माळ जर त्याच्या गळ्यात टाकली, कारण भजनात देव आहे. चक्रभुज महाराज देव भजनात आहे. अरे जो कोणी नामी राहील त्याचा देव करण समजा. या फुलकुसमाच्या माळा घालोरी गळा, फुलकुसमाच्या माळा घालोरी गळा, फुलकुसमाच्या माळा घालोरी गळा, फुलकुसमाच्या माळा घालोरी गळा. हरी भजनामध्ये आहे कृष्ण बाबा, हरी भजनामध्ये आहे कृष्ण बाबा, हरी भजनामध्ये आहे कृष्ण बाबा, हरी भजनामध्ये आहे कृष्ण बाबा. संबंध जुळला समजा. आणि ते काय होते मग? नवरी. आणि ह्या होते नवरदेव. आणि त्याच्या गळ्यात एकदाची माळ टाकली का जबाबदारी त्याच्यावर आली. मरेपर्यंत त्याला सांभाळायला लागते. ती काही काय पाहिजे काय नाही काय काय सर्व जे जे पाहिजे ते पुरवा लागते, लक्षात ठेवता. काय असं आपण मग देव काही असा साधारण आहे का? तो काय नाही पुरवू शकत. तो ब्रह्मांडाचा नायक आहे, तो जगाचा मालक आहे आणि सर्व त्याच्यापासून निर्माण झालेला आहे, सर्व त्याचंच आहे. मग आता मग त्याच्या गळ्यात माळ जर टाकली, माळ घातली गळा येऊन तारा महाराजा गोवा. देवा तुझ्या गळ्यात माळ टाकली आली. तुझ्या गळ्यात काय टाकली? माळ टाकली. हे एकंदर टाका लागते संसारातली. काय ह्या माळा टाकत राहा लागते. वैजावंती घातली माये योगाचा मालक हो. वैजावंती वय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माळ टाकत राहील.
मालकाच्या गळ्यात माळ टाकत राहा तशी तर माळ काय बर आपणही माळ घालतो आपल्या गळ्यात माळ असा एकही बिगर माळ करी नाही तुम्ही म्हणा नाही बोला धागा बिगा आहे आमच्या गळ्यात माळ तर नाही आहे काय? माळ आहे कोणती माळ आहे हा? गळ्यामध्ये तिरपुटाची माळ गळ्यामध्ये तिरपुटाची माळ गळ्यामध्ये तिरपुटाची माळ गळ्यामध्ये तिरपुटाची माळ यात्रेत येऊन परत काय यात्रेत येऊन फक्त तरी काय फक्त तरी काय गळ्यामध्ये तिरपुटाची माळ ही यात्रा आहे साऱ्या जगामध्ये काय यात्रात आपण यात्रेत आहोत आपल्या गळ्यात माळ आहे कोणती तिरकुटाची ते तिरकुटाची माळ काढून टाकायची आपल्या गळ्यासाठी काय करायची आहे काढून टाकायची आहे ते माळ काय मग नुसतं ह्या नवरीच माळ टाकते काय गळ्यात नवर देवाली टाका लागते ना मग त्यानंही माळ आपल्या गळ्यात टाकली पाहिजे महत्व नाही का तर दोघांनी टाकली पाहिजे ना नाही दोघांनी माळ टाकली पाहिजे अरे तिरकुटावर हो मनावला त्या योग्याकडे पाहे या तर आईथी हे आकाशवाणी सांगी आहे करता म्हणून याईच्या गळा माळाया झाले हा देवा जगात माळ टाकली आम्ही काय तू टाक का नको टाकू आमच्याकडे पण तुले ताराच लागन म्हणजे त्याले माळ आपल्या गळ्यात टाकाच लागन लक्षात ठेवलं टाका लागन काय आणि तसं पाहतो म्हणलं तर टाकले तुम्ही म्हणाल कशा जे ओवी रूपी माळ आहे ते तुमच्याजवळ आहे का नाही मग त्याला टाकले ना तुमच्या गळ्यात कुठं टाकल्या गळ्यात माळ टाकली ना माळ टाकली गळ्यात ते तिकडे गेली बेडीपर्यंत तिकडे हृदया या पेटीत त्याच्या जाऊन बसली ती माळ खाली गेली पुढं लोंबली इकडे खाली लोंबलेली आहे लक्षात ठेवता माळ म्हणून ती माळ टाकलेली आहे आणि देवाशी भांडत आहे कृष्णाजी महाराज जसे देवाशी भांडले बायकोशी भांडण्यापेक्षा आपल्या पतीशी भांडण्यापेक्षा शेजाऱ्याशी भांडण्यापेक्षा काय देवाशी भांडण करायला लागते लक्षात ठेवा देवाशी कृष्णाजी महाराजाचं सोबत भांडण करत आहे तुम्हाला असंच करणं होत तू या मुनी मुले का धरलं हाती नवरदेव नवरीचे हात धरते ना काय धरते हात आणि कुठं नेऊन बसवते बोल्यावर कुठं आपल्या जग काय आहे देवाची मग देवा असं जर तुला करायचं होतं तर मग कायले माया हात धरला का धरलं हाती का धरलं हाती बरी गा होती माई 84 देवा ते 84 लक्ष योनी मी भोगत होतो ना मग ते चांगलं होतं काय ते चांगलं होतं ना तुम्ही पहा अहो नरकातला किडा मोरीतला किडा तोही मोठ्या आनंदानं मस्त आपला लुडगुड करते त्याच्यात आनंदात असते तो कारण त्याला याचं ज्ञानच नाही लक्षात आपण कुठं काय आणि इतर योनीमध्ये ते नाही जाय जीव काय जाईन जीवाच्या वाटी म्हणजे रस्त्यानं जीव काय जाईन जीवाच्या वाटी कधीतरी होईन आईच्या भेटी त्या जीवाची आणि देवाची नाही मालूम सुदर्शन देह जागी करगा आणि म्हणून लक्षात ठेवा
याईच्या गळा माय देवाच्या गळ्यात माळ टाकली ना असंच करणं होत तुया मनी का धरला हात बरानी होतो चौऱ्याशीत मग का तू माय उद्धार करत नाही तू का उद्धार करत नाही देवा का करत नाही पाप जास्त आहे म्हणून तू असतानी बाप का घडवील बाप 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 तू असतानी बाप तू बाप होय ना आमचा कोण होय बाप का घडविलो पाप कारण करता करविता कोण आहे तूच करता तू करविता तू जगाच्या सहायता तू आता का तो पाप आमच्या हातानं का करून घेतलं पण पाप केलं ना तुझ्या नामासमोर तुझ्या भजनासमोर तुझ्या दर्शनासमोर पाप कुठे पाप नाही ना लक्षात ठेवता पाप काहीच राहत नाही आपण ते आपलं ते कार्य सुरू आहे हरी भजनी वा काय म्हटलेलं आहे त्या आरतीच्या चरणामध्ये असं म्हटलेलं आहे लक्षात ठेवता टाई वाजवा हरिनामाची नित करावं प्रार्थना महाराज प्रार्थना चित्त लावून करतो मन लावून करतो तुम्ही प्रार्थना करणं चालू आहे मग आमचं पाप कुठं शिल्लक आहे पाप नाही शिल्लक लक्षात ठेवता एवढं काही पुण्य होते कारण कसे ज्याचं भजन करायला पाहिजे काय त्या देवाचं भजन तुम्हाला काय झालं प्राप्त झालं लक्षात ठेवता आणि पाप कुठं राहणार आहे मग पाप राहत नाही आणि का धरला 84चे दुःख परोपरी देवा कोणापाशी सांगू देवा तुम्हारे रोग तुम्हारे कोणापाशी सांगू देवा मुलीला जर आपलं दुःख सांगायचं असं ते कोणाला सांगा आपण मुलगीच आहोत कोणा आपण समजू नका कोणी मी माणूस आहे पुरुष आहे छोटी गोष्ट वृंदावनामध्ये एक महात्मा होता तो भुयारात मीराबाई त्याच्याकडे ज्यावेळेस गेली शिष्य त्या महात्म्याचे जे काही शिष्य होते ते जाऊ नाही दिलं ते सांगितलं धन कामिना नजर ना आवे जोग कमाया बाईच्या स्त्रीच्या मुखाकडे ते पाहत नाही ते जमतच नाही मीराबाईने विचारलं महाराजने सांगा म्हणे बाजीरो तुम्ही कधीपासून पुरुष झाले तुम्ही पुरुष कधीपासून झाले सांगितलं ते सांगितल्या बरोबर शिष्यानं त्या महात्म्यानं सांगितलं अरे लवकर येऊ द्या आतमध्ये येऊ द्या म्हणे आणि तिने प्रश्न केला तुम्ही कधीपासून झाले पुरुष जगात फक्त एकच पुरुष आहे आणि त्याचं नाव आहे आदि पुरुष काय आदि पुरुष बाकी सर्व आपण काय बस पुरुषच नाही लक्षात ठेवता म्हणून देवाच्या गळ्यात माळ टाकायची आहे आणि जीवानं माळ टाकायची आहे देवाच्या गळ्यात ते पत्नी म्हणून काय म्हणून पत्नी म्हणून तुम्ही जे नातं जोडाल ते जुळते तुम्ही म्हणा का भक्त म्हणून तुम्ही म्हणा लेकरू म्हणून किंवा तुम्ही म्हणा पत्नी म्हणून जे नातं जोडत ते जोडू शकता देवा संग लक्षात ठेवता म्हणून याईचे गळा माय राया घाले विचार आगे की आघाडी आगे की आघाडी पीछे की बिहारी आगे की आघाडी पीछे की बिहारी जारी के आगे हो
आगे की आघाड़ी पीछे की पिछाड़ी और पिछाड़ी के आगे ऐसे गळा मार टाकाले कस मार कवा टाकताय ते माहित आहे? या संसारामध्ये या प्रपंचामध्ये आपण किती आघाडी किती धन इस्टेट प्रॉपर्टी किती कमवून ठेव शेवटी पोरगा म्हणते काय केलं काय केलं खोटं काय सांगू हा? माया पोरगा मला म्हणते कोणती कमाई केली काय कुठले म्हणते याच्यापेक्षा काय केलं सांगा त्याला महाराज करून थोडासा म्हणते आता जो महाराजही नाही महाराज नाही तो काय म्हणतो त्याचं काय नाही काय केलं हे आहे शेवटी उत्तर काय? म्हणून जर आघाडीवर जर आपल्याला जायचं असं आगे की आघाडी पीछे की पिछाडी पुढे जाण्यापेक्षा माग या लागा काय करायला लागा माग सांगण्याचा तात्पर्य संसार प्रपंच करण्यास परमार्थ करायला लागेल म्हणजे माग या काय करायला लागा आणि त्याच्याही पलीकडे पिछाडी के आगे यायच्या गळा मग त्याच्या गळ्यात मार आपल्याला टाकता कारण 45 चौक्याड खेळे खेळ तो निरंजन सत्देवताच पुण्य न करता नाही चुकले 45 चौक्या तोडून पलीकडे जायला लागेल लक्षात ठेव 45 कारण कसं आहे जे 9 द्वार आहे हा? किती आहे 9 द्वार आणि चौक्या किती सांगितल्या 45 9 पाची म्हणजे एका दारापासून 5 चौक्या आहे आणि त्याच्या पलीकडे जाणार या जीवाला म्हणून आगे की आघाडी पीछे की पिछाडी पिछाडी के आगे यायच्या गळा मग देवाच्या गळ्यात मार टाकता येते लक्षात ठेवा आणि यायच्या गळा मार आया घाले विठा माती मूर्ती भट मूर्त्या की जय बनवले तारे माती मूर्त्या की जय बनवले साजे माती मूर्ती किचे बनवले साचे ज्याच्या हाती बनलो त्याच्या गळा हे साचे कायचे बनले कायचे बनले साचे कच्च्या मातीचे बनवले घडे सर्वांचे जे साचे आहे सर्वांचं जे शरीर आहे ते कायचं आहे मातीचं आहे हा? आणि शेवटी एक दिवस याची मातीच होणार आहे काय होणार आहे माती मूर्तकीचे मातीची मूर्ती तयार केली काय तयार केली मूर्ती हा तिले आकार आणला लक्षात ठेवजा त्या मातीले हा? म्हणून तर एवढं चांगलं दिसते बाई राव माणूस राव मूर्त्याच आहे ना काय बाई हा मूर्त्या मूर्त्या तुम्ही आधी होय गणपती आणि यावेळी दुर्गा देव आता गणपतीला शिरवा लागते आणि दुर्गा देवीला शिरवा लागते हो शिरवाच लागते कारण त्याचा नियम आहे आवाहन प्रतिष्ठापन आणि विसर्जन एक दिवस आपलं विसर्जन होईल का नाही एक दिवस आपलं विसर्जन होणारच आहे लक्षात ठेवजा आपल्याला शिरवणारच आहे काय काय करणार आहे शिरवणारच आहे ना हा? नदीवर जायला लागते ना फक्त फरक एवढा आहे ते 10 दिवस गणपती 10 दिवसात गणपतीने शिरवा लागते 10 दिवस झाले का आणि आपल्याला जास्त दिवस आहे कोणाला कमी कोणाला जास्त कोणाला कसं पण एक दिवस मात्र हे मूर्ती राहील का हे
नाही तुमच्या मूर्त्या राहील का एक दिवस हे राहिल्या आल्या का? कोणाची राहिली? हा? कोणाची राहिली? पंचम ज्याला 6 महिने ठेवलं म्हणते काचा, किती दिवस ठेवा? ठेवण तर किती दिवस ठेवा? हा? हा तर ओल्या मातीचा घोडा आहे. हा? याचं भातच इले वाट लावा लागते, नाही तर जवळ येऊ देत नाही. जवळ येऊ देत नाही हा, सुगंध सुटते चांगला सारखा सुद्धा. काय सुटते? सुगंध सुटते चांगला याचा. त्याला दुर्गंधच म्हणायला लागला. वास येते, वास. हा, वास येते. लक्षात सांगण्याचा तात्पर्य असं, जीव जो आहे, हा, जीवाची ताकद कशी आहे पहा. जे ताकद, जे हा समुद्र हा सिंधू आहे आणि जीव त्याचा काय बिंदू आहे. काय बिंदू बिंदू आहे. हा, देव मरत नाही आणि जीव कोणाचाच मरत नाही जीवाची जात मनिवार जसा वारा, अंगाची लागे भरभरा दिसेना डोळा. रात्री सांगितलं परीक्षा महाराज, आई जीव हा जातो माईच्या पोटी, नाही खबर तिले नाही पता लागत जर जाते. आणि मराच्या वेळेस सारे भोवताल बसले राहते, सूत लावून बसले राहते, पण जाते ना तर कोणाला दिसत नाही कसं म्हणते काय कोण चालला चालला दिसतच नाही ना तो, दिसत नाही कारण मरतच नाही तो. मरत नाही त्याचा देव मरत नाही, लक्षात ठेवता. तसा जीवही मरत नाही देव चेतन आहे, जीवही चेतनच आहे. जीव काय चेतन चेतन आहे, लक्षात ठेवता. अहो कारण हा त्याचा अंश आहे. देवाचा काय आहे? अंश. जीव हा ईश्वराचा अंश, देवांचा जीव हाही त्याच्या अंगचा आहे. खरं नातं जीवाचं नातं देवाशीनच आहे, खरं नातं, लक्षात ठेवता. म्हणून देवाला पती करणं पुरलं, देवाला पती करणं पुरलं. हा, बाईने जर पती करायचा मालकाले, देव म्हणून करा. काय म्हणून करा? देव म्हणून. हा, देव पहा त्याच्यातला अंदरचा, आणि अंदरचा देव समजून त्याची सेवा करा. तुम्हाला नाही प्रसन्न होईल देव तर मला सांगा. नाही झालं होते हे देहावर काय करते? देहावर प्रेम करते, देहाची सेवा करते, लक्षात ठेवता. थोडी आमानवा अरे कष्टी कसवा देही. कष्ट करतो आपण, पण ते कष्ट कसे झाले पाहिजे? देवा करता म्हणून झाले पाहिजे. काय देव समजून सेवा झाली पाहिजे. तसं माणसालाही जर सेवा करायची, सेवा म्हणजे सेवाच आहे, नाही का? बायकोची सेवा करावच लागते. सेवा करायची आहे ते आतमधला आत्मा समजून करायचं. असं नाही बाईच्या अंदर आत्मी आहे, माणसाच्या अंदर आत्मा आहे, असं काही नाही. आगे की आगाडी, पिछे की पिछाडी, पिछाडी के आगे यायच्या गळा मार, यायच्या गळा मार आया घाले माती मूर्तकीचे. हे सर्व साचे बनवले आणि याचा कलाकार कोण आहे? उत्पत्ती केली से ब्रह्मान, साच्या सजवला निर्माण. पुढची किल्ली नाही मालूम वर्गा ऐसा सुतार कारागीर, ऐसा सुतार कारागीर, ऐसा सुतार कारागीर, सुतार कारागीर. ऐसा सुतार कारागीर नव्हतं वासला की यानं महाल केला तयार. ऐका तुम्ही, हा सुंदर असा महाल, सुंदरची माडी बांधली कारागीर, 9 महिने तयार.
असा कोण गा चातुर. म्हणून हे जे सुंदर अशा प्रकारचं हे जे शरीर तुम्हा आम्हाला मिळालं लक्षात ठेवजा. काय हे साधन आहे देवाची प्राप्ती करून घेण्याकरता साधन आहे लक्षात ठेवजा. आहे काय खरं हे साधन आहे म्हणूनच देवाची प्राप्ती करता येते. हे साधन आहे म्हणूनच देवाचं भजन करता येते. हे साधन आहे म्हणूनच सावंग्याले जाता येते पंढरपूरले जाता. हे साधन आहे. शरीर नसन तर तुम्हाला काय म्हणून मग भूत म्हणून काय म्हणून भूत. शरीर नसन तर म्हणून भूत. म्हणून माती मूर्तकीचे बनवले साचे. हे एक दिवस साचे काय होणार आहे शिरवा लागणार आहे. हे दुर्गा देवीचे साचे ही शिरवा लागणार आहे. फक्त थोडस लंब आहे का ते आखूड आहे. हे लंब आहे लक्षात ठेवा. आपण पाहून नसलं आहे शिरवणं चालूच आहे नाही का. ते नाही म्हणत का पुरुषोत्तमरावजी गव्हाणी पण तुम्ही आल ना तिथून. एवढा भजनी माणूस एवढा चांगला माणूस उभ्या गेला म्हणते 22 तारखेला. मला माहितच नाही. आमच्या मंदिरची पावती फाडली त्यानं 5,000. बोले म्हणे म्या म्हटलं बा तुमची पावती फाडायची राहिली. फाडजा ना म्हणे. काय पावतीचं मला काही काम नाही. म्हटलं फाडायला लागते. कार्यक्रमाच्या वेळेस आला तो भगवान साहेबाच्या गाडीत बसून आणि लगेच त्याच्या बरोबर चालला राहिली पावती फाडायची. आता मी म्हटलं त्याच्या गावाला जाईन ना पावती फाडीन बा. काय जर पावती होती तरी द्यास लागलं आता घरपर्यंत नाही काही तर त्या बाईले म्हणला घे बाई पावती जर सोडतो काय करा. तो तर गेला तिच्या. म्हणून कधी काय होईल कोणाचं सांगता येत नाही भाऊ. कधी काय होईल सांगता येत नाही. मोठी कठीण परिस्थिती आहे. आणि म्हणून माती मूर्तकीचे बनवले साचे. अरे ज्याच्या हात बनलो त्याच्या गळामा. कोणाच्या हाताने बनलो अवधूत कीर्ती थोर यानं बनवलं शरीर. अवधूताच्या हाताने लक्षात ठेवा. एवढंच नाही आपण कुठून आलो कुठे होतो याचा सारासार विचार आपल्याला या चरणात करायला लागणार आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून पुढचं चरण कोणतं घेऊनी धनुष्य जोडून यातीरा. घेऊनी धनुष्य जोडून यातीरा. शेजारी से पर याचे गळामाळ. याचे गळामाळ राया झाले विकामा. घेऊनी धनुष्य जोडून या तीर. धनुष्य कोणता हा देहरूपी धनुष्य. आणि त्याला तीर कोणत्या नावाचा आहे नामरूपी तीर नावा. घेऊनी धनुष्य जोडून या तीर. तो तीर मारायचा आहे. मग मारायचा कोणाला कोणाला मारायचा आहे शेजारीचे पर यायच्या गळामाय. पर म्हणजे माया. त्या मायेचा पडदा फाडायचा त्या तीरानं लक्षात ठेवा. नामरूपी तीरानं नामरूपी बाणानं लक्षात ठेवा. काय करायचं कसं त्या धनुष्यत आहे पण तीराची गरज आहे. नामरूपी बाणाची गरज आहे. आणि त्या बाणानं मायेचा पडदा फाडायचा लक्षात ठेवा. काय पर म्हणजे माया जाण जो झाला तिच्या स्वाधीन. आणि तो पडदा जर फाटला तर माहिती मग काय तो दुसरं काहीच करत नाही. त्याला प्रपंच समजत नाही. त्याला संसार समजत नाही. त्याला काहीच समजत नाही लक्षात ठेवा. ती कोणती मग त्याची पराभक्ती. जोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत अपराभक्ती. आणि ज्यावेळेस त्याला परमात्म्याची प्राप्ती होईल भगवंताची प्राप्ती होईल त्यावेळेस काय ती अपराभक्ती आपलं पराभक्ती. ते काय पाहायचे मजा पराभक्तीची. अरे इथे बोलायचं कामच नाही लागेल. पडदा खोलया मायेचा तिरा भवनी उजाला होते हरिनाम. मायेचा पडदा फाटला. जसा नवरदेव नवरीच्या मनात जसं ते काय असते ना ते काय म्हणते ते अंतरपाठ. तसा काय अंतरपाठ देवाच्या जीवाच्या आणि देवाच्या मधात काय आहे अंतरपाठ आहे. म्हणजे मायेचा पडदा लक्षात ठेवजा. आणि तो जर पडदा फाटला
तर मग काय होते, जीवाचं आणि शिवाचं काय होते, मिलन होते. काय होते, मिलन. मिलन. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, जुने लोक, जुन्या लोकांच्या घरी उतरणार मातीच्या मडक्याचे, आणि त्याचा नियम होता 3, 5, 7, 9 असा नियम होता. पण ते उतरण ज्या ठेवल्या जाय, घरोघरी जाय उतरणा, ज्या उतरण ठेवल्या जाय, साऱ्यात मडकं मोठं खाली ठेव, त्याच्यावर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यावर त्याच्यापेक्षा लहान. पण लक्षात ठेवा, जर वरचे मडके जर पाडायचे असं, वरच्या मडक्यावर झोडपा मारायची गरज, एका झोडप्यात काम होते. किती झोडप्यात? खालच्या मडक्यावर चपुरा दिला झाड दे का वरचे मडके ऑटोमॅटिकच पडे, ते राहिलंच नाही ना. आधारात त्याच्या आहे ना खालच्या मडक्याचा. तसं देहरूपी मडकं खाली आहे, त्याच्यावर जीव आहे आणि त्याच्यावर तर शिव आहे. लक्षात ठेवा, हे देहरूपी मडक्याची जर आपण आसक्ती सोडली देहाची, तर या जीवाले निज धामाकडे जाण्याची इच्छा होते. काय? आणि जीवाची आणि शिवाची काय होते, भेट होते. लक्षात ठेवा, जीवाया शिवाच्या जेव्हा होते भेटी, जीवाया शिवाच्या जेव्हा हो, जीवा शिवाची भेट म्हणजे काय होय, काला. काय होय, काला. नुसतं कालाच नाही तर वाढवाही. लक्षात ठेवा, वाढवा म्हणजे काय, काय वाढवा, काय वाढवा, दरवर्षीचं पीक वाढवा, खाट टाका त्याच्यात, वाढलं पाहिजे म्हणूनच लोकांचे वावर करा. मग त्याला नवे 2 एकर आहे, त्याला आणखी झालंच पाहिजे 2 एकर, 4 एकर वाढवा. बँकेत पैसे आहे, 1 लाख आहे, वाढवा, 2 लाख झाले पाहिजे, वाढवा. हा वाढवा नाही, लक्षात ठेवा. पैसे जर आपण या संसारामध्ये चतुर्पदीचा माणूस पैसे जर नुसत्या वाढवाच्या मागे जर लागत असत का, हे जर सांगितलं धन दौलत माया कपटी आहे, अरे देवा भक्ताची अंतर विनाकारण त्या साधू संतांनी सांगितलं का, फकीरी. काय पाहिजे, फकीरी, फकीरी, फकीर. कायच्यातच आसक्ती नाही, फकीरी. लक्षात ठेवा. काय म्हणून गोष्ट कशी आहे लक्षात तसं पाहतो म्हणून काय, हा विचाराची गोष्ट अशी आहे, काय वाढवा, अरे ज्ञान वाढवा, भजन वाढवा, भक्ती वाढवा, प्रेम वाढवा, हा देवाविषयी हे वाढवा. काय करा, वाढवा. मांडीत बसून काय करा, वाढवा. परमार्थ वाढवा, भक्ती वाढवा, देवाची पूजा अर्चा वाढवा. हे वाढवायला सांगितलं. वाढवाचा अर्थ आहे लक्षात, वाढवा, वाढवा, घडवा. काय करा, घडवा. संसारासाठी लेकर बाय नुसते झाले पण झालं का, त्याला घडवा, तयार करा. तू म्हणून तेव्हा केलं का, हो केलं नाही का, तर महाराज केलं नाही, आता काय करतो, घडला म्हणजे घडवला का, पण असो जाऊ द्या. हो, घडवा, ओढवा. इकडे तिकडे जात असेल त्याला ओढवा, भजनाकडे लावा. या गावात आता काही सांगायचं काम नाही तसं पाहिजे म्हणून, कारण इथं लय मुलं भजनाला लागलेले आहे. लक्षात ठेवला नाही तर मग आता आहे आत्महत्या करणं, विष पिऊन मरणं. म्हणून त्याला तो घडला पाहिजे. त्याला चांगली एक नुसती हेच नाही, नुसती शिक्षण शिकवलं म्हणजे झालं काय, त्याला संस्कृती चांगली त्याला मिळाली पाहिजे. लक्षात ठेवलं, त्याला संस्कार चांगले मिळाले पाहिजे. सत्य संस्कृती मानव नीती, अरे भक्ती हे प्रेमाची, भक्ती हे प्रेमाची अखंड संगत अवधूताची. म्हणून पडदा मायेचा भडत आहे. कायचा पडदा भडत आहे, मायेचा. मायेचा
मायेचा पडदा फोडायचा, मायेचा पडदा. हा, पलीकडून देव आहे, अलीकडून आपण आहे, मधात आडी माया आहे. कसं आहे? आणि हे वावटून देणार आहे. येईन मायेचा पूर लोढा, अरे वाहू नका दाशी. मायेची गरज आहे, सगुण मायेची गरज आहे. हे सगुण माया वय लक्षात ठेव जा. बाईची गरज आहे माणसाला परमार्थ करण्याकरता, असं समजू नका तरी. पण निर्गुण मायेची गरज आहे. कोण्या मायेची? निर्गुण मायेची. हा, निर्गुण माया म्हणजे भगवंताची माया, लक्षात ठेवता. त्या मायात अख्यात झाला पाहिजे हा जीव. कोणती? हा, ते काय म्हणते? म्हणून ते असं म्हटलंय एका ठिकाणी, काय देह्या रूपाशी आल्या याच्या अंगी सत्ता जोता उभ्या राहिल्या. ईश्वरी माया, ईश्वरी देह्या रूपाशी आल्या आणि आईच्या अंगी सत्ता जोता उभ्या राहिल्या. खूप किया तारा जोडून पाच तारा, खूप किया तारा जोडून पाच तारा. वेळा बढाऊ गेला यायचे गळामाळ, यायचे गळामाळ राया घाले रुणामाळ. किया तारा जोडून पाच इत्पन्न. हे पंचमहाभूत, पंचप्राण. घोडा पढाऊ केला याईच्या गडामाय. सुवर्णाचा घोडा जिन मोत्याचा चढवला. म्हणून आणि बनपवनाचा चाबूक देवानं घोडा उडवला. पिंडिया ब्रह्मांडी उतरला अंगार, चतुर्पती मोक्ष यायचे गळामाळ, यायचे गळामाळ राया घाले विणामाळ. चतुर्पती मोक्ष यायचे गळामाळ, यायचे गळामाळ राया घाले विणामाळ. पिंड आणि ब्रह्मांड. पिंडिया ब्रह्मांडी उतरिला हंकार. हंकार वाणी उतरिला हंकार. हंकार कलयुगात विठूची वाणी सांगे जगात, नवल सांगे जगात. पिंडिया ब्रह्मांडी उतरिला हंकार आणि चतुर्पदा मोक्ष यायचे गडामाळ. तिरुपतीच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही, तीन गुणाच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही, मायेच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही, विषयाच्या विकाराच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही, अज्ञान याच्या पात्र जोपर्यंत नाहीस होत नाही, आणि तोपर्यंत हा शुद्ध सत्वगुणात गेल्याशिवाय, म्हणजे चतुर्पतीत गेल्याशिवाय, चतुर्पतीचा झाल्याशिवाय याला मोक्ष मिळू शकत. कोणतेही संत पहा तुम्ही, शुद्ध सत्वात गेल्याशिवाय ते संत झाले नाही. संत झाले नाही. काल्याचा जर विचार करतो म्हटलं काय, तर कुठे होता? आधी भजा अवधूत शाही, जीव होता त्या अर्थाने, अरे दिली वस्तू आणि नाही भुलून गेलो परी कृष्ण सुमरणी. कुठे होता? आजवरी होता 84, फिरत फिरत आला इथं, आणि इच्छा वडो हरिभजनात पायता पायता अरे वेळ निघून जाईल. काय केलं म्हणते? काय या मानव जन्मात, कृष्णाजी महाराज प्रश्न करते, या मानव जन्मात येऊन काय तरी केलं? काय केलं भल्या माणसा? आला ना तू, काय केलं? एक तर माणसाचा जन्म भेटत नाही. लक्षात, पूर्वी जन्माचं पुण्य होतं काही म्हणून मिळाली मानव देही. अरे काय करत काय नाही विचार कर जरा, हा मानव जन्म पुन्हा नाही रे. हा देवाच्या प्राप्ती करता आला,
देवाचं भजन करण्याकरता आला, देवाच्या प्राप्ती करता आला, लक्षात ठेवा. पण संसार न प्रपंच न मायेत गुरफटला म्हणून काय? आला कशासाठी करत तरी काय, आला कशासाठी करत तरी काय, आला कशासाठी करत तरी काय, आला कशासाठी करत तरी काय. आत्मा शोधून पाहे भल्या मानसा. ते एक सुंदर आहे, लक्षात ठेवतंय. काय म्हणते? हा, ते असं म्हटलं गेलेलं आहे, लक्षात ठेवतं. एका ठिकाणी जिसे क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाला था उसको तो खो दिया रे, जिसे पाला था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, ये वाला था उसको तो खो दिया रे, ये वाला था उसको तो खो दिया. आणि म्हणून कसं आहे, पिंडिया ब्रह्मांडी उतरिला अहंकार, पिंडात ब्रह्मांड. ती वाणी कृष्णाजी महाराज, तो अहंकार एक पुरण एक प्रकारचं उतरिला अहंकार, चतुर्पदा मोक्ष याच्या गडा माय. सर्वात विधी जर महत्वाचा असेल अवधूती पंथाचा, चौघडा भौसक चौघड. चौघडा बनेतो पण तर चुकवत नको. मला टाइम नाही नका सांगितलं चौघड्याचं महत्व काय. क्या चौघड्याला फार महत्व आहे, फार महत्व आहे, लक्षात. चौघड्या ज्याला जन्म मरण चुकवत असत, 84 लक्ष योनीचा फेरा चुकवता असत, त्याला चौघड. अनुहात वाजे चौघडा, वाजे चौघडा, हा मिटवा अवघडा जन्मो जन्माचा. अनुहात वाजे टाई, वाजे टाई, यरदार चुकवा हो जन्म मरणात. महाराजांची माफी मागतो, पण आपला वेळेप्रमाणे कार्यक्रम चालला पाहिजे.